परिसरामध्ये मेट्रोचं काम सुरू आहे। मात्र या कामामुळे नदीपात्रात भराव टाकला जात असल्याचा आरोप जो आहे तो नागरिकांकडून करण्यात येतोय। पाहायला गेलं तर नदीच्या दोन्ही बाजूला जो आहे तो कामाचा जो आहे त्याचा राडारोडा असेल, भराव असेल तो टाकण्यात येत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। त्यामुळे नैसर्गिक प्रवाहाला जो अडथळा आहे तो निर्माण होऊन पूरस्थितीचं जे आहे ती भीती सध्या व्यक्त करण्यात येते आहे। खरं पाहायला गेलं तर तब्बल 42 किलोमीटर नदीपात्रात हा राडारोडा टाकून असलेली नदी सुधार प्रकल्प प्रत्यक्षात पुराला आमंत्रण देणार ठरत असल्याचं सध्या नागरिकांनी जो आहे तो आरोप केलेला आहे। भविष्यात यामुळे जीवित आणि वित्तहानी देखील होऊ शकते आणि याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ते प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांची राहील असंही सध्या नागरिकांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे नदी सुधार की प्रशासन सुधार असा सवाल जो आहे तो सध्या नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याची तक्रार जी आहे ते सतत सध्या नागरिक करत असल्याचं पाहायला मिळत आहे। नदीपात्रातील हे जे काही अडथळे आहेत ते त्वरित दूर करून संभाव्य आपत्ती जी आहे ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी सध्या नागरिकांकडून करण्यात येते। पण आता सध्या पाहायला गेलं तर जो हा नदीच्या ज्या मोऱ्या आहेत तिथे भरपूर राडारोडा किंवा भराव जो आहे तो टाकण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे जो नैसर्गिक फ्लो आहे, प्रवाह आहे नदीचा तो कुठेतरी अडवला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे भविष्यात जी आहे ती कुठेतरी जो नैसर्गिक पूर आहे बघायला गेलं तर पावसाळ्यात हा संपूर्ण जो परिसर आहे तो पाण्याखाली जातो आणि सध्या इथे राडारोडा जर असेल, भराव जर असेल तर त्याच्यामुळे नदीचा जो नॅचरल फ्लो आहे तो कुठेतरी अडवला जाईल आणि ज्याच्यामुळे जेव्हा पूर परिस्थिती त्याच्यापेक्षा भयानक पूर परिस्थिती पुण्यामध्ये किंवा या भागात परिसरात येऊ शकते, ज्याच्यामुळे वित्तहानी असेल, जीवितहानी होऊ शकते। त्याच्यामुळे सध्या तरी ह्या परिस्थितीला जे आहे ते प्रशासन जबाबदार आहे आणि भविष्यात अशी काही दुर्घटना घडलीच तर त्याला देखील पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल असं काही सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे हा संपूर्ण जो भराव आहे तो पावसाळ्याआधी प्रशासन काढणार का की पूर परिस्थिती निर्माण होऊन जेव्हा जीवित किंवा वित्तहानी होईल तेव्हा नागरिक तेव्हा प्रशासनाला जाग येईल हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी या मेट्रोच्या कामामुळे भराव जो आहे तो सध्या या नदीपात्रात टाकला जातोय असा आरोप आहे आणि सध्या तरी तसंच कुठेतरी इथे चित्र ग्राउंडवर पाहायला गेलं तर तसंच असल्याचं पाहायला मिळतं। त्याच्यामुळे प्रशासन हे कधी काढतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लकडा, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।